हॅलो सगळ्यांना. तर आज केली थोडीशी शॉपिंगमध्ये काय सगळे समरचेच कपडे घेऊन आले, थोडेसे मुलांसाठी शॉर्ट वगैरे, अभिसाठी आणि दादूसाठी. त्यानंतर शूज आणले, जरा आम्ही बाहेर ट्रिपला जाणार आहोत तर मग त्याची पण थोडीशी शॉपिंग केली. तर इथं चुकून माझ्याकडनं 2 शूज आले, म्हणजे आपण हा पण काढला आणि तो पण काढला. मी बिल करताना पण लक्ष नाही केलं आणि ते पण आता ह्यातला एक रिटर्न करायला लागेल, कारण एक त्यांनी काढला एक मी काढला असं झालं. आणि मला 2 नव्हतेच घ्यायचे, एकच घ्यायचा होता शूज, आणि ते दोन्हीतलं एक चॉईस कर म्हटलं, त्याने ते टाकलं आणि मी टाकलं. आणि ज्यावेळेस बिल करायचं त्यावेळेस विसरून गेले. नंतर मी माझ्यासाठी देखील शूज आणला, माझे शूज खराब झाले होते. मग बाकी काय राशन वगैरे आणलेलं, त्याला म्हटलं साईडला ठेव, एक रिटर्न करूया उद्याच्याला. त्यानंतर हा ऐकतच नाही आहे की त्याला तो पण आवडला हा पण आवडला. म्हटलं नाही, एकच घ्यायचं, ऑलरेडी घरात एवढे शूज आहेत, एवढा घ्यायला साईज नाही बसत, थोडंसं हे झालं की मग बारीक व्हायला लागतात. त्यानंतर राशन भरलं. फर्स्ट टाईम मी गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं भरले, कारण सगळं मला गावाकडनंच येत असतं, आमचे कडधान्य वगैरे सगळे. बट ह्यावेळेस ना सगळं संपलं आहे, म्हणजे पूर्ण संपलं आहे. आणि गावाकडनं कोण आलंच नाही, तर पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहेत किंवा आम्ही जाऊ, असं काही तर करू, मग त्यावेळेस घेऊन येऊ. तर मग म्हटलं तोपर्यंत 4-5 किलो असं गहू आणि ज्वारी आणली. एवढे जास्त रेट आहे तिथं, 40-40 रुपये किलोनी आहे सगळं. ते देखील जसं पाहिजे तसं काहीच नाही आहे. त्यानंतर मग रात्री सगळं क्लीन करून वगैरे स्वयंपाक केला, भांडी वगैरे क्लीन केली, डाळ, सांबर आणि हे केलं होतं. आता फक्त डाळ शेवगा केला आणि भात बनवला, भाकरी टाकली, एकच भाकरी टाकली आणि एक छोटीशी टाकली ह्यांच्यासाठी. सकाळच्या 2 चपात्या होत्या. आणि मग म्हटलं की आता पोरांनी जेवून घेतलं. त्यानंतर मग मी सगळं क्लीन करून लागले माझ्या कामाला लागले. 2 ब्लाऊज स्टिच केले होते आज, त्याची म्हटलं डिझाईन तुमच्यासोबत दाखवून घ्यावी. बोटनेकमध्ये होता, सगळ्यात स्मॉल साईज होती, 32 साईजचा हा ब्लाऊज होता. खूप छान लुक आलेला, साडी देखील खूप छान होती. आता ह्या साड्यांचा पण ट्रेंड आहे सध्या, अशा लाईट वगैरे शेड, आणि त्याच्या पूर्ण स्टोन होतो. स्टोनचा ब्लाऊज आला की खूप वेळ जातो स्टिच करायला. आणि ह्याचं पण तेच होतं, स्लीव्जला पूर्ण स्टोन होते. छोट्या स्लीव्ज होत्या 2 ते 3 इंचाच्या, आणि कप्स होते, कप्सवाला ब्लाऊज होता. त्यानंतर एक तिच्या मम्मीचा होता, म्हणजे वरमाईचा, आणि एक नवरीचा असा ब्लाऊज होता. तर हा बघू शकताय. आणि नवरीचा म्हणताल की एकच, तर नाही, हे नवरीचा नाही आहे, तिच्या बहिणीचा ब्लाऊज होता आणि तिच्या मम्मीचा. हे वरमाईचा ब्लाऊज होता, म्हणजे की ह्यांच्या मम्मीचा ग्रीन कलरचा, तुम्ही बघू शकताय. सिंपल, आणि सोबत त्याला काटच नव्हते एक्स्ट्राचे, खूप छोटे छोटे काट आलेले. मी त्यामध्ये अशी डिझाईन क्रिएट केली. कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर हा बघू शकताय तुम्ही नेक पीस. हा मंगळसूत्र माझं कसं वाटतं नक्की सांगा. हा मंगळसूत्र मी जवळजवळ, मला वाटतं मी दसऱ्यामध्ये घेतलं होतं. हां, दसरा असतो ना त्यावेळेस, नवरात्रामध्ये हे मी वेअर करायला घेतलं होतं. खूप घातलं आहे, खूप म्हणजे खूप. आणि हे आमच्याच दुकानावरचे आहे, हे काय बाहेरनं आणत नाही आहे. त्यानंतर ही एक नवीन डिझाईन तर भरपूर आहेत, पण मला जे आवडेल तेच घेऊन येते. मग मी हे घेऊन आले, तुम्हाला बॅक साईडनं दाखवते. खूप सुंदर आहे. आता गळ्यातलं तुम्ही बघू शकता, ते तर अजिबात व्हाईट नाही, म्हणजे खूप वापरू शकतो आपण, गरम पाण्यातच वापरते मी, काही काढत वगैरे नाही आहे. तर खूप सुंदर, छान अशी नाजूक अशी डिझाईन आहे. सोन्यापेक्षा बेस्ट आहे, म्हणजे सोनं घालण्यापेक्षा मला हे जास्त आवडतं. तर हे बघू शकता तुम्ही, एवढं वापरले तरी थोडीशी पॉलिश गेली त्याच्यामुळे, खूप वापरले मी त्याचं. आणि त्याच्यानंतर हे आणलं. सो बाय बाय, भेटूया.